एक न्यायाधीश होता. तो न्यायदानाचं काम उत्तम रीतीने करत असे. त्याच्याकडे रोज अनेक खटले यायचे. त्यातल्या आरोपींना तो विचारपूर्वक योग्य शिक्षा द्यायचा. त्याचं खाजगी आचरण सुद्धा खूप चांगलं होतं. त्यामुळे त्याच्या न्यायदानाबद्दल कोणालाही तक्रार नसायची. एकदा हा न्यायाधीश एका साधूच्या दर्शनाला गेला. नमस्कार वगैरे झाल्यानंतर साधूने त्यांना विचारलं, का हो रावसाहेब, तुम्ही रोज खूप जणांना शिक्षा देत असाल नाही का? तुम्हाला जास्तीत जास्त किती शिक्षा देण्याचा अधिकार आहे? त्यावर न्यायाधीश बोलला की मला फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार आहे. मग साधूने त्याला विचारलं, जर तुम्ही एखाद्याला फाशीची शिक्षा दिली तर तुम्हाला त्या दिवशी खूप अस्वस्थ वाटत असेल नाही का? त्या माणसाची बायका मुलं मला काय म्हणतील, तो गेल्यानंतर ती काय करतील, या सगळ्या विचारांनी तुमचं मन अस्वस्थ होत असेल. त्यावर तो अधिकारी बोलला, नाही, असं होत नाही. कारण त्यांना मी शिक्षा देत नसून कायदा शिक्षा देत असतो. मी निमित्त मात्र असतो. यावर साधू हसून बोलला की आपल्या प्रपंचात सुद्धा आपण असंच निमित्त मात्र असतो.